शिरोळ हातकणंगले तालुक्यातील साखर कारखान्यातील वजन काट्यावर ऊसाचे वाहन गेलं की तुम्ही दुसरीकडे वजन केलं आहात का विचारणा करतात। ही संशयास्पद आहे की नाही सांगा, असे विचारणा आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार बैठकीत केले। तर पुढे बोलताना ते म्हणाले की या गळीत हंगामात जवळपास 20 ते 22 ऊसाच्या वाहनाचे वजन आपल्या शेतकरी वजन काट्यावरील आणि साखर कारखान्यातील झालेल्या वजनात तफावत आढळली आहे। त्यामुळे साखर कारखानदारांनी काटामारी सुरूच ठेवली आहे। याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गांभीर्याने बघावे, असे आवाहन आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केले आहे। की 2 हंगामापूर्वी दत्त कारखान्याला कमी वाहनं वजन करून जायची, पण गुरुदत्त आणि जवाहरला जायची। पण ह्या हंगामामध्ये असं निदर्शनास आलं की जवळपास 70% वाहनं ही दत्त कारखान्याला वजन करून आमच्या काट्यावरनं गेलेले आहेत। आणि ह्या काट्यामधून वजन करून गेलेल्या प्रत्येक ड्रायव्हरला त्या कारखान्यावर विचारलं जात होतं की बाबा तू वजन करून आलायस काय म्हणून। आणि ज्या लोकांनी वजन करून आलो नाही म्हणून सांगितले त्या लोकांच्या वजनामध्ये ह्या ठिकाणी तफावत आलेली दिसते। आज दत्त कारखान्यासारख्या कारखान्यावर 300 ते 500 किलोची तफावत एका सांगडीला आलेली आहे। याचा अर्थ 500 किलो म्हणजे जवळपास 1500 ते 2000 रुपयाच्या आसपास एका सांगडीला शेतकऱ्यांचं नुकसान आहे। आज ह्या कारखान्यावर 600 वाहनं एका दिवशी जातात आणि 600 कारखान्यांची जर एवढी ही तफावत बघितला तर फार मोठी तफावत आहे। त्यामुळं ह्या कारखान्यांना माझं निवेदन आहे, तुम्ही जे बोगस कंपन्यांचे जे वजन काटे बसवलेले आहेत आणि आमच्यासारख्या शेतकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना शंका आहे की तुम्ही रिमोटद्वारे तिथलं वजनामध्ये फेरफार करताय, म्हणजे जे काट्यावर वजन करून वाहनं आलेलं नाही त्यांचं वजन तुम्ही मारताय, असं यातून सगळं निदर्शनास यायला लागले। त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे जे आमदार आहेत राजेंद्र पाटील यड्रावकर, त्यांच्या शरद सहकारी साखर कारखान्याच्या एका वाहनामध्ये सुद्धा 810 किलो 840 किलोचा फरक आलेला आहे। आणि माझी पण त्यांना विनंती आहे की तुमच्या काट्यावर जर फेरफार येत असेल तर ही फार मोठी गंभीर बाब आहे, कारण तुम्ही तालुक्याचे आमदार आहे। श्री दत्त शरदसह परिसरातील अन्य साखर कारखान्यांचे वजन काटे हे सुद्धा बोगस आहेत, असा आरोपही धनाजी चुडमुंगे यांनी करत काटामारीतील पैसा निवडणुकीत वापरून लोकशाहीचं घरकाम ही मंडळी करत आहेत, असा टोला लगावला। 5-6 अशा आघाडीच्या कंपन्या ज्या चांगल्या आहेत, स्टँडर्ड आहेत, वजन काटा तयार करणार आणि त्या कंपन्यांचे काटे 2 वर्षापूर्वीपर्यंत या कारखान्यात होते, ते सगळे काटे या कारखान्यांनी बदलले। आता हे आमचा काटा झाल्यापासून आता एक बोगस कंपनी आहे ज्याचा मालक कुरुंदवाडचा आहे, मी ते परवा राहुल कुलकर्णीच्या व्हिडिओमध्ये पण ते बोलले। आणि त्या ॲक्युवे म्हणून एक कंपनी आहे, त्या कंपनीचं काटे आपल्या कारखान्याने सगळ्या बसवले आणि त्या काट्यामध्ये त्या इंडिकेटरला ते ना तुम्हाला पाहिजे पलीकडे दाखवतो इंडिकेटर, त्या इंडिकेटरमध्ये एक अशी एखादी चिप बसवता येते, ती कंट्रोल करते ती रिमोटनं। वजनामध्ये फेरफार रिमोटद्वारे करावं लागतं, काटा तुमचा कधी चोखच दिसणार, पण वजनाच्या परिणामामध्ये रिमोटद्वारे कमी करायचं, म्हणजे 23 टन झालं तर त्याला ते 21 करू शकतात, 22 करू शकतात रिमोटनं आणि मग प्रिंट द्यायची। या आरोपाने खळबळ माजली असून शेतकरी वजन काट्याची तसेच कारखान्यामध्ये आलेले वजन पावती दाखवून कसे लुटमार सुरू आहे याची माहिती दिली। तर चांगले शासनमान्य वजन काटे बसवा, असेही धनाजी चुडमुंगे यांनी यावेळी म्हणाले। पत्रकार बैठकीत तालुका अध्यक्ष दीपक पाटील, उदय होगले, राकेश जगदाळे, भूषण गंगावणे, अचिन हेरवाडे, संजय चौगले, भरत मगधुम, कामिल भुकारी, विकास शेश्वरे आदी उपस्थित होते। चेअरमन आहेत आपल्या तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांना मी माझं तुमच्या माध्यमातून एक त्यांना आव्हान आहे, आम्ही आता जी ही पावती शेतकऱ्याची जी तुम्हाला आता जाहीर केलेली आहे सार्वजनिकरित्या, त्या शेतकऱ्याला वजन जे बिल मिळणार आहे ते आमच्या शेतकरी वजन काट्यावरच्या वजनाप्रमाणे मिळायला पाहिजे, बरोबर आहे। आणि जर या आमदारांचं मत असेल की आमचा काटा चोख आहे तर त्यांनी पुढे होऊन त्या वजनमापी अधिकाऱ्यांना दोन्ही काटे चेक करायला सांगायला पाहिजे, बरोबर आहे का। त्या आमदारांनीच ते सांगायला पाहिजे, बाबा अंकुशचा काटा बाद आहे असं तरी किमान म्हणा तुम्ही, होय, पण ही काटामारी बंद करा। तुम्हाला निवडणुकीमध्ये सगळीकडे निवडून यायचं आहे, पैसे जादा देऊन निवडून यायचं आहे, हे ठीक आहे, तुम्ही तुमच्या प्रॉपर्टी विका, पण हे शेतकऱ्याच्या घामाची अशी वाट लावून त्यांच्या चोऱ्या करून मापात पाप करून तुम्ही राजकारण तुमचं साधू नका, ही माझी जाहीर त्यांनाच विनंती आहे। आणि त्यांनी पुढे येऊन या बाबतीतला खुलासा करावा अशी माझी मागणी आहे, कारण शेवटी बघा तुम्ही आमदार आहे या तालुक्याचे, तुम्ही बांधील आहे, व्यापारी नाही। अशाच अपडेटसाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।